अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिलेली आहे का अशी चर्चा सध्या होतीये। खरातच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आल्याचं सूत्रांकडून सध्या कळतंय। तर खरातची काल पुण्याच्या सीए, पुजारी आणि सराफा समोर बसून चौकशी करण्यात आलेली आहे। एसआयटीनं चौघांची 6 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर खडे रत्न सोन्याच्या बदल्यामध्ये खरात बनवाबनवी करत होता। पुण्याच्या एका बँकेतील कर्ज प्रकरणाची देखील चौकशी करण्यात आलेली आहे। सोनं महागल्यानंतर खरातनं खरेदी विक्रीमधून लाखोंचा नफा मिळवलेला होता अशी देखील माहिती आता या चौकशीमधून समोर येते। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। आता हा नवा खुलासा नेमका काय आहे? खरातच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास तर एका बाजूला चालूच आहे, मात्र त्या गुन्ह्यामध्ये त्याला सहकार्य करणारे कोण कोण असू शकतात त्यांचा देखील आता तपास सुरू झालेला आहे। त्यात सर्वात महत्त्वाचं नाव येतं पुजाऱ्याचं। पुजारी कारण तिथे अघोरी पूजा वगैरे जे काही करत होता, या पुजाऱ्याशिवाय ते होऊ शकत नाही असा एक अंदाज आहे। तो जे खडे रत्न देत होता त्यासाठी सराफा व्यावसायिकाची गरज त्याला असू शकते, त्यामुळे सराफा व्यावसायिकापर्यंत एसआयटीची टीम पोहोचलेली आहे आणि यातनं जो तो माया जमवतो आहे, जो पैसा जमवतो आहे, त्याची विल्हेवाट कशी लावतो आहे यासाठी सीए देखील या संपूर्ण रिंगमध्ये सहभागी असल्याचा संशय एसआयटीला आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तपास वेग घेत आहे। काल 5 ते 6 तास मॅरेथॉन अशी चौकशी करण्यात आलेली होती, समोरासमोर बसून ही चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये त्याचे व्यावसायिकांसोबत असणारे संबंध देखील उघडकीस आलेले, त्यामुळे काही कर्ज प्रकरणं असो किंवा इतर पैशांची विल्हेवाटीसाठी त्यांनी काही बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचं आता संशय हा व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या पुढचा तपास त्या दृष्टीने देखील सुरू होणार आहे। आपल्याला माहिती काही व्यावसायिकांनी याआधीच त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केलेल्या आहेत आणि काही अधिकारी, काही व्यावसायिक यांनी याआधी तक्रारी दाखल केल्या आहेत। काही व्यावसायिक यानंतर देखील तक्रारी दाखल करू शकणार आहेत। त्या दृष्टीने हा तपास सुरू झालेला आहे। तो जे बनावट खडे रत्न देत होता त्यांचा देखील आता तपास केला जातोय। एका रत्नाच्या मागे आपण बघतो की लाखो रुपये त्याने उकळलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण सर्वसमावेशक असा त्याचा तपास सुरू झालेला आहे आणि लवकरच पोलीस यामध्ये आणखी कोण कोण इन्व्हॉल्व आहे, कोणाकोणाचं संगनमत आहे, त्या सर्वांपर्यंत पोलिसांचे हात हे जाऊ शकणार आहेत। अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।